वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढविण्यात आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो. घरामध्ये योग्य दिशेला आरसा लावणे फार महत्त्वाचे आहे, कारण चुकीच्या दिशेला असलेला आरसा वास्तुदोषास आमंत्रण देतो. आरसा कोणत्या दिशेला असावा आणि कोणत्या स्थितीत असावा याबद्दल काही नियम वास्तुशास्त्रात दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया आरसा कोणत्या दिशेला असावा याबाबत काय सांगते वास्तुशास्त्र. आरसा कोणत्या आकाराचा असावा? वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नेहमी आयताकृती, चौकोनी किंवा अष्टकोनी आरसा असावा. टोकदार किंवा इतर चित्रविचित्र आकाराचा आरसा असू नये. वास्तुशास्त्रानुसार तुटलेला किंवा तडा गेलेला आरसा कधीही घरात ठेवू नये. तुटलेल्या आरशात चेहरा पाहणे अशुभ मानले जाते. आरसा हा नेहमी स्वच्छ असावा. मळलेल्या तसेच घाण झालेल्या आरशामध्ये चेहरा पाहणे हे अशुभ आहे. कोणत्या दिशेला आरसा असू नये? आरसा दक्षिण आणि पश्चिम दिशेला अजिबात लावू नये. घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला कधीही आरसा लावू नये. असे मानले जाते की या दिशेला आरसा लावल्याने कौटुंबिक त्रास वाढण्याची शक्यता असते. घरातील सदस्यांमध्ये मतभेद सुरू होतात, ज्यामुळे घरातील शांतता भंग पावते. जर या दिशेला असलेला आरसा काढणे शक्य नसेल तर तो कपड्याने कायमस्वरूपी झाकून ठेवावा. आरसा कोणत्या दिशेला असावा? आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. पूर्व दिशा ही इंद्राची दिशा आहे, तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. त्यामुळेच आरसा या दोन्हीपैकी कोणत्याही एका दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. याच सोबत सुख समृद्धीही येते असे मानले जाते. बेडरूम मध्ये आरसा लावताना बेडच्या समोर कधीही लावू नये. टॉयलेट किंवा बाथरूमच्या दरवाजासमोर आरसा कधीच असू नये.